उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. डॉक्टर तनपुरे साखर कारखाना अडचणीमध्ये आहे. निवडणूक बिनविरोध झाली तरच कारखाना टिकेल आणि तालुका आणि सभासदांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. त्यासाठी आज मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, असं मत देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केलंय. राहुरीची कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी 2 दिवसांपूर्वी आवाहन केलं होतं आणि त्या आवाहनाला तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी प्रतिसाद देत आपली भूमिका मांडली आहे. 17 मे रोजी सत्यजित कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यावेळी ते म्हणालेत की तनपुरे कारखान्याला सुमारे 600 कोटींच्या आसपास देणं आहे, त्यामुळे कारखाना मोठ्या अडचणीमध्ये आहे. कारखाना टिकवायचा असेल तर गट तट पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आज मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतरांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून आपला अर्ज मागे घेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन यावेळी सत्यजित कदम यांनी केलं. राहुरी कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे ही आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी बिनविरोधसाठी आवाहन केलं होतं आणि 14 तारखेला कारखान्याच्या कार्यस्थळावर क्लब हाऊस समोरच्या प्रांगणात त्याबाबत सविस्तर बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चाही झाली, पॅनल प्रमुखांबरोबर चर्चाही झाली आणि मी आवाहन केलेलं असताना मीही एका पॅनलचा घटक म्हणून तिथं बोलणी करणं उचित नाही. त्यामुळे यातली जो प्रतिसाद त्या गोष्टीला मिळाला त्याची सुरुवात म्हणून सर्वात पहिला विड्रॉल मी केलेला आहे आणि कारखाना वाचवण्यासाठी आता मी विड्रॉल केल्यानंतर मी सभासद या नात्याने प्रत्येक पॅनल प्रमुख, प्रत्येक नेत्यांची भेट घेऊन हा कारखाना काहीही करून बिनविरोध करा आणि कारखाना वाचवा ही विनंती करणार आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, यश येणं न येणं हे आपण सांगू शकत नाही, परंतु माझा प्रामाणिक प्रयत्न आपला कारखाना वाचवायचा हा आहे आणि त्यासाठी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं आहे. कारण आपला कारखाना खूप अडचणीत आहे आणि यामध्ये निवडणुका झाल्यावरती एक कोणीतरी निवडून येणार, 2 जण पडणार, 3 जण पडणार. जे निवडून येणार आहेत त्यांना कारखाना कसा चालू करायचा या अडचणीचा सामना करत असताना जे निवडून नाही आलेले, जे पडलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी आडकाठी करण्याचा प्रयत्न करतील. राजकारणाचा भाग म्हणून या कारखान्याकडे बघू नये. आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून तालुक्याच्या हितासाठी, आपल्या तालुक्याच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कारखाना बिनविरोध केला तर कदाचित हा कारखाना वाचेल. त्यामुळे मला असं वाटतं की यातलं पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन हा कारखाना बिनविरोध करावा ही माझी आपल्या माध्यमातून सर्वांना परत एकदा विनंती आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.